तर आता आपण दुसऱ्या मंदिरात आलोय. इथे घंटीचं म्हणजे असं प्रसिद्ध प्रथा आहे जी आता आपण म्हणत एखादी मन्नत मागू शकतो आणि ती घंटी इथे बांधायची आणि जेव्हा आपली मन्नत पूर्ण होईल तेव्हा इथे मोठी छोटीशी हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मोठी घंटी येऊन बांधायची. जय न्याय देवता गोलू देवता, इंसाफ का मंदिर है, भगवान का घर है, कहना है तो कह ले तुझे, किस बात का डर है ना. मस्त लिहिलं ना. तर हे घंटीचं म्हणजे न्याय देवता आहे ना, तर मग सगळ्या इथं 1.25 कोट घंटी आहे तिथं टोटल. 1.25 कोट, नॉट अ चोक. आणि ही गोलू देवता न्यायाची देवता आहे. पूर्ण मंदिर दाखवते. किती घंटा बांधल्यात बघा. बापरे, ह्या मोठ्या घंट्या आहेत. ज्यांची विश पूर्ण झाली आहे ना त्यांनी बांधलेल्या ह्या मोठ्या घंट्या आहेत. आणि या ज्या छोट्या घंट्या आहेत ते जेव्हा नाही पण मोठीच आहे. हा, ही कशी छोटी घंटी आहे ती जेव्हा आपण विश म्हणजे मागतो ना तेव्हा ती बांधतात. मला दम भरला, खूप पायऱ्या होता. बापरे, किती विश आहे. हे बघ घंटी बघा. ही छोटी घंटी आहे ती तेव्हा बांधली जाते जेव्हा आपण मन्नत मागतो आणि ती घंटी बांधतो. आणि ही जी मोठी घंटी बांधली आहे ती त्याच्यासाठी असते जेव्हा आपली मन्नत पूर्ण होते तेव्हा या मंदिरात येऊन ही मोठी घंटी बांधली जाते. इथे टोटल जेवढ्या घंट्या म्हणजे आहेत त्या 1.25 कोटी घंट्या आहेत. म्हणजे जी मन्नत पूर्ण झालेली जेव्हा बांधलेत किंवा मन्नत मागताना बांधल्यात. तर आपण तुम्हाला आतमधलं दाखवते मी. तर इकडे गोलू देवताचं मंदिर आहे. इथे गोलू देवताचं मंदिर आहे. इकडून गेलं पाहिजे नाही ना. हां, इथून गेलेलो मग अशी इथून गेलेलो. हां, तर इथून जरा म्हणजे खाली वाकून जावं. तर हे गोलू देवताचं मंदिर आहे. हां, हे गोलू देवताचं मंदिर आहे जिथे तुम्ही दर्शन घ्यायचं आल्यावरती. आणि इथे कुठेही घंटी बांधली तरी चालेल. का ब्लॉग बना रहे तो आप कुछ बोलो. महाराष्ट्र से, पुणे. हम नीम करौली बाबा के आश्रम में आए थे तो यहाँ का इतना कुछ पता ही नहीं था. तो यहाँ आके पता चला कि यहाँ पे ये सब भी है, 4 धाम है, तो इसलिए यहाँ पे आ गए. ये है मन्नतों के लिए जाना जाता है मंदिर. गोलू देवता यहाँ पर बोला जाता है इनको. स्थानीय भाषा में गोलू देवता है, वैसे बटू भैरव का अवतार है. आप ये बंद कर दीजिए, मेरा आवाज नहीं आएगा वीडियो में. बटू भैरव का अवतार है. ओके, ठीक है. और आप अपनी अरदास यहाँ पर अपनी मन्नत को आप मांग सकते हैं. ओके. और पूरा होने के बाद आप आकर घंटियाँ बांध सकते हैं. अच्छा, आप यहाँ के हो? हाँ जी, हम इसी मंदिर के पुजारी हैं. ओके ओके, ठीक है. बहुत मस्त है, बहुत अच्छा लगा. हम पुणे के हैं ना तो ये बहुत मतलब बहुत डिस्टेंस है और हम वहाँ से 4 व्हीलर से आए हैं. ऑलमोस्ट 2000 किलोमीटर आए 4 व्हीलर से. तो यहाँ के बहुत अच्छा लगा. नहीं क्या ऐसे मन की शांति. बाय ट्रेन आ सकते हैं, ट्रेन भी है. हाँ, मुंबई डायरेक्ट ट्रेन चलता है. हाँ, नहीं हमने सोचा कि खुद की गाड़ी लाएंगे तो घूमने में भी अच्छा लगेगा ना, तो सब मंदिर करके जाएंगे. तो रुके हुए कहाँ पर है? यहाँ पे एक होटल ही है, करौली बाबा का आश्रम है ना, वहाँ पे. अच्छा. हाँ, तो थोड़ी देर बैठिए, अभी संध्या आरती का समय हो रहा है. कितने बजे अभी है क्या? 6:20, 7:40 हो रहा. 6:20, 6:30 क्या 6:50, मतलब ये मान के चलिए आधा पौन घंटा लगेगा. ठीक है ठीक है ठीक है. अभी और भी हमने एक मंदिर करा और एक करा था. 4 धाम होते हैं ना, और 2 रह गए. अभी आपका भीमेश्वर महादेव गए नहीं गए? नहीं नहीं हुआ, हम काकड़ी घाट गए थे. हाँ, काकड़ी घाट से सीधा यहाँ पे आए. हाँ, वो दोनों करे और उसके बाद सीधा यहाँ पे आ गए. तो अभी यहाँ पे सामने भी है क्या? नीचे जाएंगे, सामने भीमेश्वर महादेव है भीमताल में. वो नजदीक ही है यहाँ से 11 किलोमीटर. कितने दिन के लिए आए वहाँ पे? हम कल करेंगे थोड़ा बहुत और कल जाएंगे. भीमेश्वर महादेव घूमिए. ठीक है ठीक है. 11 किलोमीटर है ना. ठीक है, भीमेश्वर महादेव. थैंक यू. चलो आते हैं. बहुत अच्छा लगा आपसे बात करके. सर गाइस, आपने सुना ही होगा कि बहुत अच्छा लगता है यहाँ पे आके, तो आप भी एक बार आ जाना. यहाँ पे भैरव ये देखो कितना क्यूट सा बेटा है. अरे हे बघ, इकडून इकडून घे. खाते ना.
हो हो. जीव इकडे आहे, तुला एक दाखवते. काय? हे बघ, हे असं दाखवलं ना हे चित्रामध्ये, ते जेव्हा कालीमाता चिडलेली एकदम, तेव्हा कालीमाताला शांत करण्यासाठी महादेव त्यांच्या पायाखाली आलेले. कारण त्यांना म्हणजे एखाद्या शक्तीला शांत करण्यासाठी फक्त प्रेमच शांत करू शकतं म्हणून. आणि मग ही त्याने जीभ बाहेर काढली ना, ते नंतर कळाल्यानंतर की महादेव खाली आहेत ना, बघितल्यानंतर ती जीभ बाहेर आली. अच्छा, म्हणजे कळालं नंतर. हा हा हा. किती सुंदर केलंय ग हे. बघ ना, असं रक्ताने भरल्यासारखं केलंय ना ते. कारण खूप सगळी आता झाकली आहे देवी. देवीच्या गळ्यात ते माहिती ना हो इकडे लावले, स्कलचे आहेत ना ते. ते सगळे मुंडी तोडलेली आहेत ना, कापलेल्या, त्याचा आहे. ओके ओके. आणि पार्वती, महाकाली पार्वतीला कोणी शांत करू शकत नव्हतं, कारण एवढी ती म्हणजे खूप शांत होती, पण चिडले की तिला कोणी शांत करू शकत नाही. म्हणून या देवीला सगळे घाबरतात. काय? ओके ओके. इथे लाईट आहे त्यामुळे रेड रेड पूर्ण दिसते, कारण रेड लाईट आहे. पण इथे पण देवीची मूर्ती आहे, जवळून दाखवते. छान आहे, खूप छान आहे ना. तर गाईज, मी माझा ब्लॉग एंड करते इथंच. इथे एक मंदिर आहे. तर कसा वाटला ब्लॉग, आणि तुम्हाला काहीतरी अजून म्हणजे तुम्हाला अजून काही माहिती भेटली असेल माझ्या ब्लॉग मधून तर मला नक्की सांगा. कोणाला माहिती हवी असेल तरी पण सांगा. हा, कोणाला इकडची माहिती जरी हवी असेल, यायचं असेल, काय सोर्स वगैरे, कसं जायचं वगैरे, तरीही मला मेसेज करू शकताय तुम्ही, मला विचारू शकताय. आणि कसा वाटला ब्लॉग हे मला नक्की सांगा. आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि कसा वाटला ब्लॉग हे मला नक्की सांगा. थँक्यू, बाय बाय, लव्ह यू ऑल, टेक केअर. जय श्रीराम, जय सियाराम, बजरंग बली की जय.